हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। स जयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रंथमुदीरयेत्. आम्ही अधिक मासमहात्म्यंतो अधिक मासानं पुरायजनांता तिरस्कार करताना बेजारारी ताणे वैकुंठावच्चे थई वचून वैकुंठ वासी विष्णू लॅगी, वैकुंठाचे अधिपती विष्णू लॅगी मक्का 3 लोकांतुई कोणीही मान्य करण्याची तू कुगोत नानातील कसले ना देवा. तू सर्वज्ञ सर्वत्र व्याप्त जाऊन शिलो सर्वरक्षकही तूची म्हणताना तू 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 नाही नशी खंचे एक पदार्थाचे अस्तित्व ना म्हणताना मक्क नियामक ना नशी कशी तू मक्का सृष्टी केल्ले मक्का या मटा जन पुरायजन तिरस्कार करताना म्हाका बेजार जाता न्हू देवा. तशी तू मिगेल दुःख हांव तुगेल्या सांगला आनी कोणाला सांगचे. तशी म्हाका गोत्तशेल मटा क्षण लव मुहूर्त पक्ष मास दिसू रात्री प्रति एकाक अनु अधी अभिमानी देवते असता नियमक जावन एक देवते असता पुरायजन आमकामके एक स्वाम्यास यजमान असं म्हणून सांगून निर्भय जावन भोंवताची म्हाका कोणीय नाची म्हूण म्हणटना म्हाका पुरायजनान तिरस्कार करतना बेजार जाता न्हू देवा. म्हाका इता तूं अशी सृश्टी केल्ले म्हूण सांगून हांव आसून कसं प्रयोजना मरता 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 म्हूण सांगता तो आनी बोत चुकून पडटा. पुरायजन विस्मीत जाताची त्या वेळाक देव तागेले गरुडाक तो सांगता कसले थंय वारी घाल ताका म्हूण हळूची दोळ्यानच सनिकून सांगता. गरुड येवन ताका वारी घालता रेक्क्यान वारी घालतना तो जाग जाता जाल्यार जाग जावन तो देवाले सांगता म्हाका येपरे नाका देवा. म्हाका इतले समाधानांनी पावना म्हाका म्हाका एक नियमक देव ना अशी तूं दवरचें समने म्हणून तो म्हाका समाधान जायनी हाजेर म्हाका रक्षण कर तूं पाही पाही जगद्धात पाही विष्णू जगतपते उपेक्षसे कथम नाथ शरणम माम उपागतम. तूं म्हाका इता उपेक्षा करता हांव तुका शरण येयला न्हय म्हाका रक्षण करी म्हूण सांगून कशी वेपमानम तम विलंबंतम मुहुर्मुहुः म्हळ्यार वेपमानम कडकडता दुःख भोगतना कडकड येवन रोण रोण देवाले सांगता तो विष्णू लागी. तदन विष्णू ताका सांगता उत्तिष्ठ भद्र ते विषादं वत्स मा कुरु दुःखम दुर्निवार्यम मे प्रतिभाती निरीश्वर म्हूण सांगता खंय तो उठा उठा तूं दुःख कोर नाका मस्त तुका चांग जावो आनी हे अधिक मासा तुगेली हे दुःख निवारण करची कशी म्हूण सांगून हांव आलोचना करता. बरी कष्टसाध्य जावन आशिल्लो विशय यो जाल्यार एक क्षण आलोचना करता म्हूण विष्णू एक क्षण आलोचना करता खंय हे सांगतना आमी केन्नाय देव आमकां निमगेलें दिना म्हूण लेखतात न्हू. आमी केन्नाय देवाले मागताचे आमकां जेवचें म्हणूं ना दिवचें म्हणूं ना तें निजावन कारण कसलें म्हळ्यार आमी ते योग्य ते घेवनूय येवनीचे आमी ते पात्रत्व घेवनूय येवनीची देवा लागीं बरेपण घेवचें तसलें आमगेलें कसं की कर्मा फल देवान आमकां दिवचें जाल्यार जनानीक सांगचें आसा. तशीच यच्युत मम्मान एक काणी सांगेली उडोगास म्हाका हांगा ती सांगता तुमकां. पुढे एकलो तपस्या बसता खंय
देव प्रत्यक्ष जत काही कसं जाय तुका म्हण निमगे व भारी एक नमने आशेचो तो दुड्डू अन्य दुसरे कसल सकड सुख सामग्रीस पडाय सर्व एक क्षण भितर दिव का देवा तू म्हाका म्हण म्हणटा ते देव हांव तुका एक क्षण भितर दिता म्हणटा देव ताका ते योग्यत ना घेवचे तशी आनी निमगेला कसं ताणें देवाले करुणा अनुग्रह कसले निमगेना अशी हांगा सुख भोगचे कसं जय त्याचे निमगेलो ताजे देव जय ते तुका एक क्षण भितर दिता म्हणटा शिवाय देव दिना वराक करून बशील हांगा बसलो ही ताका म्हळ्यार मागीर तो मरण जातर वचून देवला निमगे तुका हांव राखून बशील थंयच तूं म्हाका दी न्ही तुगेले एक क्षण जाय न्ही इथे जाय न्ही मानव लोकांत जावनच चपरो मिगेल एक क्षण आनी जावचे सम मस्त काळ आसा म्हूण तशी हांगा ते एक क्षण म्हणटन म्हाका ते उडक आसचेलो जाल्यार देवान हांगा बद एक क्षण आलोचन करचें विष्णू सांगता हे चरडा तुका गोलोका व्हरता कसले जावं ते गोलोकांत तो कृष्ण कसो सांगता म्हण पळोवया म्हण सांगता रस आनी त्या गोलोकाचें वर्णन करता तो गोलोकांत द्विभुजधारी जावन आशिल्लो कृष्णच मुरलीधरला गोपिका स्त्रिया समुहा मदीं तो आसता भारी चंदू निलवर्णाचो तशी माते गरी घालून नविल्लो गरी घालून कोळेलो धोरणू वनमाल घालून पितांबर घालून गोपवेशधारी जावन थंय तो आसता जायजल सकडे आभरणांनी घालून घेवन आसता अप्राकृत शरिराचो प्रकृती अभिमानी जावन आशिल्लो लक्ष्मी पशी वयरचो सगळे जगत नियमन करचे ब्रह्मादींकय नियमन करतलो सात्विक राजसीक तामसीक गुण ना नशी निर्गुण जावन आशिल्लो तशी तो अविनाशी जावन आशिल्लो परमात्मो तो थंय आसता आमी थंय वचा आमी तो थंय आसता आमी थंय वचा म्हूण सांगून तो घेवन वता कोणाक आनी थंय सांगता हे तो घेवन वतना हांगा नारायण मुनी नारद मुनील्या सांगता आतां हे नारायण आनी नारदाक काणी सांगताच न्हू नारायण मुनी तो नारद मुनी लागीं सांगता कसं न्ही म्हळ्यार हे नारदा पुर्वांत प्रलया नंतर एक काळोख जावन आशिल्लो लोकांत एक ज्योती मात्र भरली त्या ज्योतींत तिनी लोक दिसतर आशिल्लीची त्या तिनी लोक खंयचे म्हळ्यार गोळाकाराचे तिनी लोक तातूंत एक गोलोक तिनी लोकांचे वयरी एक गोलोक ते गोलोक 3 कोटी योजन विस्तार जावन गोलाकार जावन आशिल्ले ताजी भुमी पुराय रत्नखचीत जावन आशिल्ले असल लोक योगींक समीत स्वप्ना समीत पळोवचे जायना नाशिल्ले तसल लोक कितलेची तपस्या करची ज्ञानी जन योगी जनाक साध्य जावन आशिल्लो लोक तो जाल्यार विष्णू भक्तांक कुडलेय मेळचे तसल लोक तशी अंतरिक्षांत असल आसूचे असल लोकाक ते लोक वरलो लोक पुराय परमात्मान धारण करून आसूचे ते गोलोकांत आदी व्याधी जरा मृत्यू शोक दुःख कसले ना आतांचे तग्गू उजवे पार्श्वांत वैकुंठ लोक दावे पार्श्वांत आनीकी तग्गू दावे पार्श्वांत शिवलोक आसा वैकुंठ लोक 1 कोटी योजन विस्तार जावन आसा तेवूय संपुश्ट आकारांत आसा त्या लोकांत पुराय जन वैष्णवाची वास जावन आसताची तांणी पुराय चतुर्भुजधारी जावन शंख चक्र गदा पद्म सकड धारण करून आसताची थंय चंद स्त्रियो आभरणांनी घालून घेवन तांणी लक्ष्मी देवी बरी आसता हे वैकुंठांत सारुप्य मुक्ती उडगास आसना आयकल्ले त्या विशयी थंय आशिल्ले सर्व जन देवाल रूप घेवन वचताचे सारुप्य मुक्ती नंतर सालोक्य सामिप्य सायुज्य पुरायंतूय तांणी देवाळ रूपाची धारण करून आसताची तशी मागीर शिवलोकांत शिवाले सर्व पार्षद तांणी शिवाल बरीची रूप घेवन आसताची तांकांय हातांत त्रिशूल आस खड्ग आस जटाजूट आस जटेंत गंगे धारण करून आसत तांणी तशी गोलोकाचे भितरच्या भागांत एक चंद दिव्य तेजस आसा
ते दिव्य तेजसो भारी आनंद जावन आह्लाद जावन दिसता. तसले त्या योगी जन पळय पळोवका म्हूण सांगून नाना रिती साधन करून आनी राखून बसताची जाल्यार मेळटा म्हूण सांगू जायना जाल्यार मेळ्ळेले जनते ज्योती केन्नाय ध्यान करता रसताची. तर तांत भितरी कोटी कंदर्प जनक म्हणटा म्हळ्यार कोटी कंदर्प रुपाचो एक दोनी न्ही कोटी कोटी कंदर्प म्हळ्यार मन्मथ तागेले रुपाचो थंय कृष्ण बैसून आसा. कशस्तो द्विभुजं मुरलीहस्तं सस्मितं पीतवाससं श्रीवत्सवक्षसं भ्राजत कौस्तुभेन विराजितं. दोन्ही भुजाचो चतुर्भुज देव न्हय तो गोलोकांतूल कृष्ण दोन्ही भुजाचो खंय कशी हांगा गोलोकांत हांगा गोपवासी जावन आशिल्लो पळय गोपलोकांत नंदाल पूत जावन आशिल्लो तशीच तसलोच कृष्ण थंय आसूचो. तो रत्न सिंहासनार बैसून आस श्रीवत्स चिन्ह आसा हृदयारी कौस्तुभ धारण केला नाना रिती वज्राभरणांनी घालून आसा. तशी ताकाची कृष्ण म्हूण म्हणचे ताणेची सगळी जगत सृश्टी केल्लो आनी थंय आसतना तो कृष्ण किशोर वयसम गोपबालकाल म्हणचे किशोर प्रायेचो तो शाश्वत गोपवेशधायकम गोपवेशधारी धारी जावन आस कोटी कोटी चंद्रांगेल चंदाय तागेले तोंडार आस. तशी सर्व जनाकय मंगळ करतलो मंगल दितलो. मंगलम मंगलार्हम च सर्वमंगल मंगलम पुरा जना मंगल करतलो. परमानंद राजं च सत्यम अक्षरमव्ययम सर्वसिद्धेश्वरं सर्वसिद्धिरूपं च सिद्धिदं प्रकृतेः परम ईशानं निर्गुणं नित्यविग्रहं. सर्वसिद्धी दितलो तोच सर्वसिद्धी स्वरूप सिद्धिदायक प्रकृतीक अभिमानिनी जावन आशिल्लो अव्यक्त तत्वापशी श्रेष्ठ जावन आशिल्लो परमात्म तो म्हूण म्हणला न्हय. मात्र न्ही थंय ध्यायन्ते वैष्णवाः शांताः शांतं शांतिपरायणं शांत स्वभावाचे वैष्णव शांत मूर्ती जावन आशिल्ले शांतीपरायण जावन आशिल्ले हे कृष्णाक सदा ध्यान करताचे असले परमश्रेष्ठ जावन आशिल्ले षड्गुणैश्वर्य संपन्न जावन आशिल्लो ते कृष्णा लेगीत तुका व्हरता म्हूण सांगून तो गोलोकाक व्हरच्याक भायर सरला. कोण वैकुंठवासी विष्णू कृष्णा घेवन गोलोकाक भायर सरला. हाका अधिक मासा घेवन गोलोकाचे कृष्णाला वच्चाक भायर सरला. नारायण मुनी नारदाक हे विशय सांगताची आनी हांगाक बृहन नारदीय पुराणाचे नारायण नारद संवादाचे पुरुषोत्तम महात्मेचे विष्णोर गोलोक गमनम म्हणलेले पंचाचे अध्याय जालो. आता संचे अध्यायांत कसं जाता म्हणून पळया. नारदू निमगिता नारायणालगी वैकुंठाधिपतिर्गत्वा गोलोके किं चकारः तद्वदस्व कृपां कृत्वा मह्यं शुश्रूषवे अनघ. नारदो सांगतरस वैकुंठा चमकलल विष्णू अधिक मासा लेगी गोलोकाक चमकल नंतर थंय कसं केल्लें म्हाका तें ऐकुका म्हणून मस्त इच्छेस तें सांगतवे नारायणा तूं देवा म्हूण सांगतना नारायण सांगतकय ताका नारायण उवाच शृणु नारद वक्ष्यहं यज्जातं तत्र ते अनघ विष्णुर्गोलोकगमनम् अधिमासेन संयुतः तन्मध्ये भगवद्धाम मणिस्तंभैः सुशोभितं ददर्श दूरतो विष्णुः ज्योतिर्धाम मनोहरम. म्हळ्यार तो नारद सांगता हे नारदा विष्णू अधिक मासा वटू गोलोकाक चमकल न्हय. गोलोकांत कसं जाल्लें म्हूण तुका सांगता आयक म्हणटरस गोलोकाचे मध्येंतू नवरत्नादी सुशोभित जावन आशिल्ले परमात्माले अरमन दिसतके दुर्तुकुरूंची विष्णू सांगतके अधिक मासाक पळय ओ ते कृष्णाल अरमन येईल पळय आनी आमी तांत वच्चे न्ही जावन कसले एक नमने प्रकाश म्हळ्यार विष्णू हांतू काणी विष्णू काही पळोवच्याक साध्य जावन आशिल्लो प्रकाश म्हणून
दोळ कष्टानं सोण पळयता म्हण. तशी न्ही ते विष्णुनी कृष्ण म्हळें एकची. विष्णू मोठो येयले अदीक मासाक थंय पळोवच्या जायना म्हूण सांगून आमी लेखूकात. तशी अदीक मासा वटू तो कृष्णाल मंदिरा लागीं विष्णू येता. थंय पळय कृष्णूय एकलोची म्हणून सांगून कशी कळटा पळय. द्वारपालक विष्णूक पळयल कुडले तागेले पादकमलाक नमस्कार करता खंय. विष्णू ते परमात्माले म्हळ्यार कृष्णाले मंदिरा भितरी प्रवेश करता. तो प्रवेश करून ताकाय घेवन अदीक मासाक घेवन विष्णूले मंदिरा भितरी कृष्णाल मंदिरा भितरी प्रवेश करता. थंय प्रवेश करतना थंय पळयता कृष्ण कशी विष्णू पळयता कृष्णाक अदीक मासाक दाखयता पळय. गोपिका स्त्रियाल समूहा मध्येंतू ते रत्नखचित स्वर्ण सिंहासनार कोण बसला पळय कृष्ण न्हय. ते कृष्णाक नमस्कार करका म्हूण सांगून तोवय नमस्कार करता आनी तागेल वट्ट बसता आनी स्तुती करता खंय विष्णू. गुणातीत गोविंद अद्वितीय नाशरहित सांगता. वंदे विष्णुं गुणातीतं गोविंदम एकमक्षरम अव्यक्तम अव्ययम व्यक्तं गोपवेश विधायिनं किशोर वयसं शांतं गोपिकांतं मनोहरम नवीन नीरदश्यामं कोटिकंदर्पसुंदरम. तो सांगता रस्त तू गुणातीतू परमात्मा, तू गोविंदू, तू अद्वितीयो, तू नाशरहितो, अव्यक्त म्हणतात तुका, अव्यय म्हणतात, तू व्यक्तो इवय गोपवेशधारी जावन तू हांग बसला कृष्णा तुका नमस्कार करता. किशोरप्रायेच तू किशोरप्राय म्हळ्यार एक 10-12 वर्स. शांतस्वरूप गोपी वल्लभ गोपीकांतम म्हणणं गोपी वल्लभ मनोहर जावन आशिल्लो. ಅತ್ತ ನಮೇಚಿ ಮೋಡಜಲ ಪಳತसल चंद बण्णाचो कोटी मन्मताल सौंदर्य आपशी चड सौंदर्य तू कसं न परमात्मा म्हूण सांगून तो कृष्ण ताका वंदन करता. कोणाक अधिक मासा समीत. आतां ते आमकां हे पुरे आयकतना आमी कसलेची मनान तूं कन्फ्युजन करून जे विष्णू होडवे कृष्ण होडवे इतले सकड आमी आयकून महाभारत भागवत आयकलीची मागीर गीत आयकलीची अशी मस्त सकडी देवाल विशय आयकून आमकां विष्णू कृष्ण पुरो एकच म्हूण कळका. मध्वाचार्यान सांगला देवाले विंगड रुपा मदीं तूं भेद दाखोवचनाच. विष्णू कृष्णाक नमस्कार करून दाखयत जाल्यार ते अदीक मासाल खातीर म्हूण सांगून लेखूका आमगेल खातीर म्हूण सांगून लेखूका. शिवाय विष्णूय एकूची कृष्णूय एकूची. तशी तो थंय वृंदावना मदीं तूं आसूचे रासमंडलान तूं आसूं तसले रुपार तूं हांग बैसला तसल कृष्णाक पुरुषोत्तमू कृष्ण पुरुषोत्तमाक विष्णू नमस्कार करता. विष्णूक कृष्ण सिंहासनार बैस म्हणटा वो बै बसलो पळय थंयची कळटा विष्णू कृष्ण सम अदीक मासाक सिंहासन दिनी कोणें. कृष्ण आनी विष्णू मात्र सिंहासनार बसल्यांची. नारायण मुनी नारदाले सांगता की कोण विष्णून केलेले हे स्तोत्र सकाळी उठान भक्तीन पठण करताच की तांगेले पाप पुराय नाश जाता. कसले एक दुस्वप्न जाल्यार ते चांग फलची दिता म्हूण ते स्तोत्र पळय एक पंत सांगता अदीक मासा बुक्कार पुराय आस. वंदे विष्णुं गुणातीतं गोविंदम एकमक्षरम अव्यक्तम अव्ययम व्यक्तं गोपवेश विधायिनं किशोरवयसं शांतं गोपिकांतं मनोहरं नवीन नीरदश्यामं कोटिकंदर्पसुंदरं. वृंदावनवनाभ्यन्ते रासमण्डलसंस्थितं लसत्पीतपटं सौम्यं त्रिभङ्गललिताकृतिं रासेश्वरं रासवासं रासोल्लाससमुत्सुकं द्विभुजं मुरलीहस्तं पीतवाससं अच्युतं. हे श्लोक सकाळी सांगल्यार भारी बरे म्हूण सांगून नारायण मुनी नारदाक सांगता. आनी हे श्लोका निमती कसं जाता म्हळ्यार परमात्माल वैरी आमकां भक्ती वाडतकय भक्तिर्भवती गोविंदे पुत्र पौत्र विवर्धिनी संतान अभिवृद्धी जाता. अकीर्तीम क्षयमाप्नोती अपकीर्ती नाश जाता. सत्कीर्तीर वर्धते चिरम सत्कीर्ती वाडता.
मागीर उपविष्टस्ततो विष्णू श्रीकृष्णचरणांबुजे न थंय मागीर तो कृष्णान ताका बैस म्हणला न्हय, तो बैसला आनी अधिक मासाकय कृष्णाक नमस्कार करी म्हूण सांगता. तो अधिक मासो कृष्णाक नमस्कार करता. तदन कृष्ण निमित्त कोयम कस्मात् इहागतः कस्मात् रुदती, तो कचल्याक हांगा येयला, कोण यो, इत्याक तो रडता. गोलोके न कश्चित दुःखमश्नुते, गोलोकांत कसलें दुःख नामू. गोलोकवासिनः सर्वे सदानंद परिप्लुता, गोलोकांत कोण सचित आनी केन्नाय आनंदार आसताची. स्वप्नेपी नैव शृण्वन्ती दुर्वार्ताम च दुरन्वयाम, स्वप्नांत जाल्यार तांकां कसलें दुःख म्हळेलें ना. तशें जावन विष्णू यो मिगेले तरा कसल्याक रोवन राबला, कसले हागेले दोळे दुखून तशी दळत 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 उदा देंवन तरस इते यो कडकडे तरस म्हूण सांगून म्हणटना विष्णू कसो सांगता म्हणून नारायण ऋषी नारायण मुनी नारदाले सांगता. विष्णुरुवाच वृंदावनकलानाथ श्रीकृष्ण मुरलीधर श्रूयतामदिमासियम दुःखम वच्मी तवाग्रत. तुगेले द्राक तागेले दुःख सांगच्याक घेवन येयला देवा हांव. तस्मात अहम इह आयातो, हांव ताका हांगा घेवन येयला. तागेले दुःख निवारण कोरका म्हूण सांगून हांगा घेवन येयला. तागेले दुःख निवारण कर देवा म्हूण सांगता. यो अधिक मास सूर्य संक्रमण नातेल आशिल्ली देखून हाक्का स्पर्श म्हूण सांगताची. शुभकर्माक नर्ह जावनस म्हूण सांगताची. ताका नियामक जावन आशिल्लो अधिपती ना देखून कोणय ह्या म्हयन्यान तूं स्नान दान शुभकर्मादी करना म्हणून सांगता रसाची. तशें जावन पुराय जन इत्ते यो मास आयलो म्हूण तिरस्कार करता रसाची. चैत्रादी द्वादश मासाक कला काष्टा लव अयन वर्ष प्रति एकाक एक अभिमानी देवते आसाची. तांणी पळय गर्विश्ट जाल्ल्यांची आमकां देवस तुका देवना म्हूण सांगून हाका तिरस्कार कोन्न सोडला. तशें जावन यो म्हयनो यो मास अधिक मास भारी दुख्खान बुडला. ताका वांचन पयशा मरचे लायक म्हणालो. तशें जावन हांव कसो केलें, मिगेला आयलो यो, हांव मरता, म्हाका अधिपती नियामक देव ना म्हणून म्हाका पुराय जनान तिरस्कार केला. हांव तूं करुणानिधी न्हय, तुगेल्याक सोडल्यार हागेलें दुख्ख विंगड कोणेय निवारण करनाची म्हूण सांगून तुगेल्याक घेवन येयला हांव हांगा. इत्याक म्हळ्यार तुका दुसऱ्यालें दुख्ख पळोवचें जायना न्हय देवा. सर्व विद्वज्जन सांगताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार परदुःखा सहिष्णुस्त्वम इति वेदविदो जगुः आता एनम निरातंकम सानंदम कृपया कुरु. तशें जावन हागेले वैरी तूं कृप करी म्हूण सांगतरस तुगेले चरणकमलार शरण येयल जनाक केन्नाय तूं दुःख दिना म्हूण सांगतात न्हय. तशी तस्सल एक वेदज्ञांगेले वचन पट्टीचे वचनच आब मिगेल सर्व कार्य सोडून हांगा येयला पळय. हांगा आमी कसं लेखू का म्हूण म्हळ्यार विष्णून ताका एक दिवच्यान दिशिल्लो, ताका विष्णून एक नियमाक देव दिवच्यान दिशिल्लो म्हूण म्हळ्यार पळय ते अधिक मासाक पुरुषोत्तम मास म्हूण नांव येवका जाल्यार कृष्ण पुरुषोत्तमानाचे पुरुषोत्तम म्हणचे गीता बोधन केलेले कृष्ण परमात्माक विष्णू एकलोची, कृष्ण एकलोची, रामू एकलोची, पुराय एकलोची जाल्यार ते देवांगेले एक विशेषते निमती ते देवा एक विशेष नांवान आमी आपयताची. कृष्ण तंत पुरुषोत्तम अध्यायांत पुरुषोत्तम योगांत कृष्णान पण पुरुषोत्तम म्हूण सांगू आसा. हे अधिक मासाक खंयची नांव येयली मागीर पुरुषोत्तम मास म्हूण नांव येयलें न्हू. तशें जाल्यार तो नांव ते अधिक मासाक कोण दिवका, पुरुषोत्तम देवान दिवका. आतां आमी विष्णूक लक्ष्मीपती म्हणटाची, तशीची रामाक कोदंड रामू म्हणटाची, सीता रामू म्हणटाची, तशीची कृष्णाक आमी पुरुषोत्तम कृष्ण म्हणूय म्हणटात. ते देवांगेले एक विशेशता मात्र न्ही. पुरुषोत्तम योगांत ताणें सांगिल्लें आसा द्वामेव पुरुषौ लोके क्षरश्च अक्षर एव च अक्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थः अक्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहरतः. उत्तमः पुरुषः पुरुषोत्तमः तू अन्यः म्हूण सांगल्या बरें जालें. आपण तो पुरुषोत्तम म्हूण सांगता. तशी यो पुरुषोत्तम मास म्हूण ताका नांव येवका जाल्यार पुरुषोत्तम लोकाक ताका हाडका न्हय. तशी विष्णू ताका घेवन येयला हांगा आनी विष्णू सांगता पळय तागेलें दुख्ख निवारण करी. हांव तुगेले ताका घेवन येयल्याक ते
हाडलेले सार्थक जाल्ले म्हूण पुणी करी आनी तुगेले तितले व्हड जगत प्रभुल सन्निधानांतू वपास वपास निमगेलेले निमगुच्यानच संगिले सांगूनच म्हूण म्हणटाची तशी मुहुर्मुहुर न वक्तव्यम कदापि प्रभू सन्निधौ वपास वपास संगिले सांगूनच म्हूण म्हणटाची म्हूण हांव तुगेलो वपास कसले निमगिना तूं ताका कसं म्हूण एक तागेलें दुख्ख निवारण करी म्हूण म्हणटा पुरुषोत्तमा लागीं आनी न्हू तर पळोवन राबता तो पुरुषोत्तम कसं करता म्हणून तशी हांगा सूत पुराणीक नारद नारायण संवादाची ही काणी सूत पुराणीक सांगता रसत न्हय सुतांक ते ऋषी मुनी पुराय सांगता की सूत पुराणिका सूत सूत वदान्योसी जीवत्वम शाश्वती समा तूं इतले लायक देवाल काणी सांगता तूं केन्नाय असो का आमकां काणी सांगता असो का आमी तुगेले तोंडा दुखून येयले हरिलीला कथामृत भारी सुखान ऐकताची म्हणून पिबामो यन्मुखात सेव्यम हरिलीला कथामृतम मागीर निमगितातनी गोलोकवासिना सुत किमुक्तम किम कृत वद तदना हे सुत पुराणिका गोलोकवासी जावन कृष्ण परमात्मान कसं केलें विष्णूलनी कृष्णाल संवादच नव्हे सर्वलोकोपकारक सर्व लोकांकय संतोष दितल तसलो तशी हे सुता तो नारद मुनीन नारायणाला आनी कसं विचारसिलें नारायण मुनी नारदा कसं सांगलें तें तूं आमकां सांगता आनी श्रीकृष्ण पुरुषोत्तमू विष्णू आनी नारायणू तांणी परस्पर अवतार आशिल्ले जावन आशिल्ले देखून तांणी थंय जाल्ले विशय तेंची तशीची सांगताची आनी कृष्ण पुरुषोत्तमाला अवतारूची नारायण मुनी जाल्ले देखून नारायण मुनीन सांगिल्ले रितीर काणी आयकल्यार आमगेले भवरोगाक उत्कृश्ट औषध तशी जातये म्हूण सांगून तांणी सांगताचे हांगाक बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्म्याचे नारायण नारद संवादा तुले पुरुषोत्तम विज्ञप्ती नाम म्हळेले 6 अध्याय जाल्ले आनी फायच्या दिसाक 7 अध्याय पळोवया आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।